गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला इतिहासाचा पाठ चालू होता मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचं जे पहिलं पर्व होतं ते सांगितलं की शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आपल्या मराठ्यांचे सरदार झाले ते म्हणजेच राजा झाले ते म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज. आणि संभाजी महाराजांनी जो लढा दिला ते होतं पहिलं प्रथम सत्र, प्रथम पर्व. मग आपल्या या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सलग 27 वर्षाची प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी मुघलांचा पराभव केला. त्याची थोडक्यात आपण माहिती पाहिली की ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज आपल्या मराठ्यांचे राजा झाले, छत्रपती झाले, त्याच्या वेळेस नेमकं एक मोठं संकट आपल्या मराठ्यांच्या राज्यावर आलेलं होतं, ते म्हणजेच मुघल राज्य, मुघलांचं आक्रमण. या मुघलांच्या आक्रमणामध्ये सांगितलं होतं की औरंगजेबाची एक इच्छा होती की पूर्ण काबूल पासून तर कन्याकुमारी पर्यंत त्यांना भारत जिंकायचा होता, पूर्ण भारताचा ताबा त्यांना मिळवायचा होता. परंतु दक्षिण भारतामध्ये एक प्रबळ सत्ता होती, ती म्हणजे आपल्या मराठ्यांची सत्ता. त्याच्या राजे होते छत्रपती संभाजी महाराज. मग छत्रपती संभाजी महाराज यांचा खूप मोठा विरोध किंवा औरंगजेबाला ज्यांनी जेरी सांडलं होतं ते होते छत्रपती संभाजी महाराज. तुम्हाला ही पण गोष्ट सांगितली होती की औरंगजेब एवढे कंटाळून गेले होते की त्यांनी आपल्या डोक्यावरचे पागोटे आपटले आणि सांगितलं होतं की जोपर्यंत संभाजीला मी संभाजीचा पाडाव करत नाही तोपर्यंत मी हे पागोटे डोक्यावर घालणार नाही, असं त्या ठिकाणी सांगितलं होतं. अशा अनेक घटना झाल्या होत्या, जसं की औरंगजेबच्या मुलगाने स्वतः त्यांच्या विरुद्ध बंड केला होता. मग औरंगजेबने ते सगळे बंड मोडून काढले होते. नंतर त्यांचा मुलगा आश्रयाला आला होता. संभाजी महाराजांनी त्यांना आश्रय दिलं होतं. संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आपण गोष्ट पाहिली होती की ते लहानपणीच म्हणजे वयाच्या 14व्या वर्षीच ते आपल्या राज्यकारभारामध्ये त्या ठिकाणी लक्ष देऊ लागले होते. लष्करी डावपेच त्यांना शिवाजी महाराजांनी शिकवले होते. वयाच्या 14व्याच वर्षी ते आदिलशाही बरोबर ज्या स्वाऱ्या झाल्या त्या स्वाऱ्यामध्ये ते सामील झाले होते. नंतर ॲबे कॅरेने त्यांच्याविषयी सांगितलेलं आहे की त्यांच्या शिवाजी महाराज यांच्या कीर्तीस शोभतील असा हा शूरवीर होता. म्हणजे लहानपणीच, जरी तो वयाने लहान असला तरी लहानपणीच त्यांनी आपल्या राजकारणामध्ये लष्करी डावपेचामध्ये सहभाग घेतला होता, स्वाऱ्यांमध्ये सहभाग घेतला होता. असा हा शूरवीर पुरुष होता. मग छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाने, युद्ध कौशल्याने जे औरंगजेबचे स्वप्न होतं ते स्वप्न धुळीस मिळवलं होतं. औरंगजेबला झेरीस आणलं होतं. औरंगजेब जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेकडे आला 1882ला, त्यावेळेस त्याच्यासोबत असंख्य असं सैन्य होतं, खूप पैसा होता, खूप तोफखाना होता आणि त्याच्या बळावर त्यांना आपला मराठ्यांचा प्रांत जिंकायचा होता. त्यांनी असा प्लॅन केला होता की जर कधी मराठ्यांना जिंकायचं असेल तर आपण काय करायचं, त्यांची किल्ले जिंकायचे. मग त्यांनी एक नाशिक जवळचा किल्ला होता, तो किल्ला होता नाशिक जवळचा किल्ला रामसेज, आणि हा रामसेज किल्ला जिंकण्याचा त्यांनी निर्धार केला. परंतु एवढ्या मोठ्या सैन्याने जरी त्याला वेढा दिला असला तरी आपल्या खूप कमी सैन्याने त्याला चिवट असा प्रतिकार केला आणि चिवट असा प्रतिकार केल्यामुळे हा किल्ला त्यांना जिंकता आला नाही. एवढंच नाही तर आपल्या मराठ्याच्या सैन्याने औरंगजेबचे जे प्रांत होते किंवा मुघल प्रांत होते त्या मुघल प्रांतामध्ये स्वाऱ्या केल्या होत्या. नंतर सिद्धी जोहरला धडा शिकवण्यासाठी सिद्धी विरुद्धची मोहीम आपण पाहिली होती की सिद्धी जोहरने कुणाला मदत केली होती, औरंगजेबला, म्हणजे मुघलांना मदत केली होती. त्यात आपल्या मराठ्यांच्या प्रांतामधला छोटासा जरी भाग असला तरी तो भाग आपल्या मराठ्याच्या प्रांतांमध्ये जाळपोळ करायचा, लुटमार करायचा, लुटालूट करायचा किंवा धाडी टाकायचा, म्हणून याला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि मग संभाजी महाराजांनी त्यांचा जो एक किल्ला होता सिद्धीचा किल्ला, तो म्हणजेच दंडराजपुरी, या दंडराजपुरीला वेढा घातला आणि सिद्धीच्या जंजिऱ्यावर त्यांनी तोफखानांचा मारा सुरू ठेवला. पण त्याच वेळी दक्षिणेला औरंगजेब येऊन गेला, म्हणून ही जी मोहीम होती ही मोहीम त्यांना अर्धवट सोडावी लागली होती. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे की पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम, की संभाजी महाराजांनी जसं सिद्धीला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला तसं पोर्तुगीजांना पण त्यांना धडा शिकवायचा होता. कारण हे जे गोव्याचे पोर्तुगीज होते, हे गोव्याचे पोर्तुगीज यांनी हात मिळवणी केली होती बादशाह औरंगजेब यांच्याशी, हात मिळवणी करून घेतली होती. मग बादशाह औरंगजेब यांच्याशी जेव्हा त्यांनी हात मिळवणी केली तेव्हा संभाजी महाराजांनी विचार केला की आपण आता गोव्याच्या पोर्तुगीजांना पण हरवायला पाहिजे. म्हणजे हे औरंगजेबला मदत करतायत, आपला पराभव करण्याचा प्रयत्न करतायत, मग आपण यांचा पराभव करायचा. म्हणून इसवी सन 1883 मध्ये, इसवी सन 1683 मध्ये
इसवी सन 1683 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा रेवदंडा पोर्तुगीजांचा रेवदंडाचं जे बंदर होतं गोव्याजवळचं, हे बंदर आहे, या बंदरावर त्यांनी हल्ला केला. 1683 मध्ये पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी आता पोर्तुगीजांना धडा का शिकवायचा होता, पोर्तुगीजांवर त्यांनी हल्ला का केला, कारण पोर्तुगीज कुणाला मदत करत होते, औरंगजेबला, म्हणून त्यांना तो धडा शिकवायचा होता. या कारणामुळे त्यांनी त्यांचं जे बंदर होतं रेवदंडा नावाचं बंदर, त्या बंदरावर गोव्याचे पोर्तुगीज यांचं रेवदंडा नावाचं बंदर होतं, त्याच्यावर त्यांनी हल्ला केला. हल्ला केल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी पण मराठ्यांच्या प्रांतावर हल्ला केला. म्हणजेच काय केलं त्यांनी, तर मराठ्यांच्या फोंडा नावाचा किल्ला होता गोव्याच्या सीमाजवळ, हा मराठ्यांचा किल्ला होता फोंडा. या फोंडा किल्ल्याला या पोर्तुगीजांनी लढा दिला किंवा वेढा दिला. या फोंडा किल्ल्याला घेरून घेतला, कारण मराठ्यांनी पोर्तुगीजांवर हल्ला केला, पोर्तुगीजांनी पण मराठ्यांवर हल्ला केला. असं त्या ठिकाणी दुतर्फा हे लढाई होती, युद्ध होतं. मग संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या कोणत्या बंदरावर हल्ला केला, तर रेवदंडा. मग पोर्तुगीजांनी कोणत्या किल्ल्याला वेढा दिला, तर फोंडा नावाचा किल्ला होता, गोव्याचा जवळच होता तो फोंडा नावाचा किल्ला, त्याला वेढा दिला. परंतु हा वेढा मराठ्यांनी मोडून काढला आणि पोर्तुगीजांचा पराभव करून टाकला. म्हणजे त्यांना जिंकता आला नाही. हा जो फोंडा नावाचा किल्ला होता, हा पोर्तुगीजांना जिंकता आला नाही. याच्यामध्ये सगळ्यात पराक्रमाची शर्त केली असं म्हणतात. सगळ्यात जास्त पराक्रम जर कोणी गाजवला असेल तर तो होता येसाजी कंक. कोण होता आपल्या मराठ्यांचा? येसाजी कंक. येसाजी कंक यांनी पराक्रमाची शर्त केली आणि त्यांनी या पोर्तुगीजांचा पराभव केला. याच्यामध्ये जी छोटी चकमक झाली, छोटी लढाई झाली, त्या लढाईमध्ये पोर्तुगीजांचा जो गव्हर्नर होता, प्रमुख होता, तो या लढ्यामध्ये घायाळ झाला, जखमी झाला. पोर्तुगीजांचा जो गव्हर्नर होता तो या लढ्यामध्ये घायाळ झाला. या मोहिमेमध्ये तो घायाळ झाला आणि घायाळ झाल्यानंतर मग त्यांनी माघार घेऊन घेतली. जेव्हा हा पोर्तुगीजांचा गव्हर्नर मागे जात होता तेव्हा त्याचा पाठलाग केला संभाजी महाराजांनी, कारण संभाजी महाराजांना पोर्तुगीजांना धडा शिकवायचा होता, पोर्तुगीजांचं गोवा राज्य आपल्या भागात सामील करून घ्यायचं होतं. त्यांनी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली संभाजी महाराजांनी. परंतु त्याच वेळेस संभाजी महाराजांना असं समजलं की मराठ्यांचा जो कोकण प्रांत होता, कोकण भाग, या कोकण भागावर मुघलांनी धाडी टाकायला सुरुवात केलेली आहे. कोकण जिंकण्यासाठी ती धाडी टाकत आहे असं संभाजी महाराजांना जेव्हा कळालं, ही बातमी जेव्हा समजली, तेव्हा संभाजी महाराजांचा हा जो विजय मिळणार होता, गोव्याचा विजय मिळणारच होता, हाताशी आला होता असं म्हटलेलं आहे. काही दिवसानंतर गोवा जिंकणारच होते, परंतु तोंडाशी आलेला घास हा खाता आला नाही असं म्हणता येईल. म्हणजे हाताशी आलेला विजय मिळवता आला नाही. त्यांनी जर त्यावेळेस गोव्यावर लक्ष दिलं असतं तर कोकणचा भाग चालला गेला असता, कारण कोकणवर औरंगजेबने हल्ला केला होता. कोकण मराठ्यांच्या हातातून निघून गेला असता, परंतु कोकण पण राहू द्यायचा होता. म्हणून हा गोवाचा जो पराभव होता, हा यश मिळणार होतं, गोवा जे जिंकणार होते, तो हाताशी आलेला विजय सोडून गेला आणि नंतर मग त्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या कोकणामध्ये त्या ठिकाणी परतावं लागला. अशा प्रकारे आपल्याला या पोर्तुगीजांविरुद्ध ही जी मोहीम होती, मराठ्यांची मोहीम, ही सुद्धा जसं की सिद्धी मोहीम अर्धवट सोडली गेली, तसं पोर्तुगीजांविरुद्धची मोहीम सुद्धा अर्धवटच सोडावी लागली. कारण त्याच वेळेस नेमकं आता शिवाजी महाराजांना माहित होतं, संभाजी महाराजांना माहित होतं, जर कधी आपण पोर्तुगीजांचा पराभव केला किंवा सिद्धीचा पराभव केला तर मग आपली मराठ्यांची सत्ता चालली जाईल. म्हणून आपण आपली सत्ता टिकून ठेवायला पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या सत्तेला प्राधान्य दिलं आणि ह्या मोहिमा अर्धवट सोडून यावं लागलं. तर अशी होती ही पोर्तुगीजांविरुद्धची मोहीम. तर लक्षात ठेवायचं, मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या कोणत्या बंदरावर आक्रमण केलं, तर रेवदंडा नावाचं बंदरावर, आणि मग पोर्तुगीजांनी फोंडा नावाच्या किल्ल्याला वेढा दिला, परंतु ते असफल ठरले. जखमी झाले होते, त्याचा पाठलाग संभाजी महाराजांनी केला होता, परंतु तो पाठलाग पूर्ण करता आला नाही, कारण त्याच वेळेस मुघल हे कोकण किनारपट्टीवर त्यांनी आक्रमण करून टाकलं होतं. म्हणून तोंडाशी आलेला विजय हा सोडावा लागला. आता
आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट बघू आपण कसा झाला. तर पुढचा मुद्दा आहे आपला आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट. आदिलशाही आणि कुतुबशाहीचा शेवट कोणी केला, कसा केला ते आपल्याला बघायचंय. आपल्याला माहिती आहे औरंगजेबला काबूल पासून तर कन्याकुमारीपर्यंत पूर्ण भारत जिंकायचा होता, म्हणून त्यांनी एक मोहीम हाती घेतली होती. 1682 मध्ये तो दक्षिण भारतामध्ये आला होता. परंतु दक्षिण भारतामध्ये सगळ्यात मोठी सत्ता जी होती ती होती मराठ्यांची. त्यांना मराठ्यांचा प्रतिकार त्या ठिकाणी खूप मिळाला. ज्या ज्या ठिकाणी औरंगजेबाने हल्ला केला, आक्रमण केली, पण त्या ठिकाणी मराठ्यांच्या प्रांतामध्ये त्यांना यश लाभलं नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं, नाशिकचा किल्ला होता. नाशिकच्या किल्ल्याला म्हणजे रामसेज किल्ल्याला त्यांनी वेढा दिला होता, परंतु तो वेढा सुद्धा असफल ठरला होता. कोकण प्रांतामध्ये त्यांनी आक्रमण केलं होतं, परंतु संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे त्यांना तो कोकण भाग पण जिंकता आला नाही. आता औरंगजेबला समजून गेलं की आपल्याला मराठ्यांचा प्रांत जिंकता येत नाही, मराठ्यांच्या प्रांतावर त्यांना यशच मिळत नाही. त्यामुळे त्यांनी मराठ्यांची जी मोहीम होती, मराठ्यांवर आक्रमण करण्याची जी मोहीम होती ती स्थगित करून टाकली. तो घाबरून गेला की आता आपल्याला मराठ्यांचा प्रांत जिंकता येत नाही, मग विनाकारण मराठ्यांवर आक्रमण करायचं नाही, त्यांच्यावर तोफखाना वाया घालवायचा नाही आणि त्यांची मोहीम अर्धवट सोडून टाकायची. मग त्यांनी ती अर्धवट मोहीम सोडून टाकली. आता मराठ्यांची मोहीम सोडवल्यानंतर मग त्याला दक्षिण भारतामध्ये इतर राजांचा पराभव करायचा होता. मग दक्षिण भारतामध्ये दोन सत्ता होत्या, एक होती आदिलशाही आणि एक होती कुतुबशाही. मग त्यांनी आपला जो मोर्चा आहे तो आपला मोर्चा या दोन लोकांकडे उडवला, आदिलशाहीकडे आणि कुतुबशाहीकडे. आदिलशाहीचा त्यांना पराभव करायचा होता आणि कुतुबशाहीचा पराभव करायचा होता. त्यांना तर मराठ्यांचाच करायचा होता, पण मराठ्यांची तर शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे आपला मोर्चा वळवला आणि त्याचा परिणाम असा झाला की आक्रमण केल्यानंतर आता साहजिकच औरंगजेबाकडे खूप मोठं सैन्य होतं. मराठ्यांसारखे पराक्रमी तर नाही होते ते आदिलशाही आणि कुतुबशाहीची लोक. त्यामुळे औरंगजेबाने ते दोघं राज्य जिंकून टाकली. म्हणजे आदिलशाहीचा पण शेवट झाला आणि कुतुबशाहीचा पण शेवट झाला. मग आदिलशाही आणि कुतुबशाहीवर विजय मिळवल्यानंतर त्या आदिलशाहीमधली खूप मोठी संपत्ती, त्यातल्या राज्याची संपत्ती, तिथले लष्करीतलं जे लष्कर आहे, आदिलशाहीचं लष्कर किंवा कुतुबशाहीचं लष्कर, हे सगळं औरंगजेबाच्या हाती आले. त्यांना खूप पैसा मिळाला, त्यांना खूप लष्कर मिळालं. मग याचा फायदा औरंगजेबाला झाला आणि औरंगजेबची स्थिती मजबूत झाली. कारण आदिलशाहीमधून जेवढी संपत्ती मिळाली, कुतुबशाहीमधून जेवढी संपत्ती मिळाली, तेवढं त्यांनी लष्कर वाढीसाठी किंवा त्याच्यासाठी खर्च केला. मग त्यांची खूप मोठी ताकद वाढून गेली, शक्ती वाढून गेली. परत त्यांनी आपला मोर्चा मराठ्यांकडे वळवला. मग मराठ्यांचा पाडाव करण्याचा त्यांनी परत बेत आखला. मग त्यांचा प्रदेशाने चोहूबाजूंनी हल्ले करायला सुरुवात केली. मराठ्यांच्या प्रदेशामध्ये आपली सगळी शक्ती केंद्रित केली आणि त्यांनी आपल्या प्रदेशावर चोहूबाजूंनी हल्ले करायला सुरुवात केली. मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा जो सेनापती होता, आपला सेनापती हंबीरराव मोहिते, आपण पाहिलेले अष्टप्रधान मंडळामध्ये हंबीरराव मोहितेकडे सेनाचा सेनापती त्याला घोषित केला होता. मग मुघल सैन्याने ताकद वाढल्यानंतर, औरंगजेबची ताकद वाढल्यानंतर त्यांनी आपल्या मराठ्यांच्या वेगवेगळ्या भागातून, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडून ज्या ज्या भागामध्ये त्यांना शक्य होत होतं त्या भागामधून त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केली. आणि आक्रमणामध्ये आपला जो सेनापती होता हंबीरराव मोहिते, हे नाव लक्षात ठेवायचं, हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू झाला. हंबीरराव मोहिते हे मारले गेले. आणि नंतर संभाजी महाराजांची जी लष्करी बाजू होती ही थोडी कमकुवत होऊन गेली, कारण संभाजी महाराजांचा जो सेनापती होता हंबीरराव मोहिते आज मरून गेला आणि मग आपली थोडी शक्ती त्यावेळेस कमी होऊन गेली. आता संभाजी महाराजांचा मुलकी कारभार बघायचा आहे. आपण पाहिलं की संभाजी महाराजांनी एवढे पराक्रम केले, यांचा पराभव केला, सिद्धीवर आक्रमण केलं, पोर्तुगीजांवर आक्रमण केलं, परंतु त्यांची मुलकी कारभार कसा होता ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे त्यांचं आपल्या राज्यावर लक्ष होतं की नाही होतं ते बघायचं आहे. संभाजी महाराजांचा मुलकी कारभार. संभाजी महाराजांचा मुलकी कारभार. आपण असं म्हणतो की संभाजी महाराज एकावर एक असं आक्रमण करत होते. संभाजी महाराजांनी युद्धाच्या धामधुमीत, म्हणजे ते पूर्ण युद्ध मध्ये लागलेले होते, त्यांनी आपल्या मुलकी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केलं नाही. जर कधी एखादा राजा लढायांमध्ये गुंतलेला असेल तर मग आपल्या राज्याकडे दुर्लक्ष होऊन जायचं, परंतु संभाजी महाराज तसे नव्हते.
संभाजी महाराजांनी जरी युद्धच केले असले तरी, पोर्तुगीजांवर हल्ला केला होता, सिद्धीवर हल्ला केला होता, मुघलांवर हल्ला केला होता, एवढं करत असताना सुद्धा त्यांनी आपल्या राज्याकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही, कधीच नाही. त्यांनी शिवरायांच्या काळामधलं जे न्याय व्यवस्था होती किंवा महसूल व्यवस्था होती ती पुढे चालूच ठेवली. म्हणजे आपलं राज्य मोडकळीस त्यांनी येऊ दिलं नाही, आपलं राज्य कमजोर त्यांनी होऊ दिलं नाही. शिवाजी महाराजांनी जी न्याय व्यवस्था, जी प्रबळ अशी न्याय व्यवस्था होती किंवा जी महसूल व्यवस्था होती, कर जमा करण्याची व्यवस्था, ही जशीच्या तशी त्यांनी राखीव ठेवली. स्वराज्याविरुद्ध ज्यांनी बंडखोर केला होता, आता स्वराज्यामध्ये काय असायचे, काही सरदार फितूर होऊन जायचे, लालूच, समजा औरंगजेबने त्यांना लालूच दिली की तुला ही जागिरी मिळेल किंवा हे वतन मिळून जाईल, तर जे बंडखोर होऊन जायचे, जे विरोधात चाललं जायचे, अशा बंडखोर लोकांना त्यांनी कडक शिक्षा केली. ज्या जहागीरांनी किंवा ज्या सरदारांनी आपल्या सामान्य जनतेला त्रास दिला, अशा लोकांना त्यांनी कठोर शासन केले, म्हणजे कठोर शिक्षा केली. ज्या लोकांनी आपल्या राज्याविरुद्ध बंडखोरी केली, बंडखोरपणा खूप असायचा पूर्वीच्या काळी, आपला काळातला एखादा जो सरदार असेल, जो सैनिक असेल, तोच आपल्या राजाविरुद्ध बंडखोरी करायचा. मग अशी भरपूर बंडखोरी होती. अशा बंडखोर करणाऱ्यांना किंवा ज्यांनी आपल्या लोकांना त्रास दिला, जे वतनदार होते, सामान्य जनतेला त्रास दिला, अशा लोकांना त्यांनी कठोर शासन केलं, कठोर शिक्षा केली. एवढंच नाही, जर कधी ते छत्रपती संभाजी महाराज युद्धात गुंतलेले असतील तर मग आपल्या देशाचा राज्यकारभार कोण करेल, तर अशा वेळेस त्यांनी आपल्या पत्नी येसूबाई, लक्षात घ्यायचा, येसूबाई त्यांच्या पत्नी आहेत, येसूबाई यांच्या हाती काही प्रमाणावर सत्ता सोपवून दिली होती, राज्यकारभाराचे अधिकार दिले होते. जेव्हा मी युद्धामध्ये गुंतलेला असेल तेव्हा आपल्या राज्याचा राज्यकारभार तू सांभाळायचा, असं त्यांनी येसूबाईंकडे अधिकार देऊन टाकले होते. तसा त्यांनी स्वतःचा शिक्का तयार करून घेतला होता, त्यांचा शिक्का तयार करून घेतला होता. म्हणजेच आपल्या राज्याचा राज्यकारभार येसूबाई पण बघायच्या ते नसताना, आणि छत्रपती संभाजी महाराज सुद्धा बघायचे. म्हणजे येसूबाईंकडे त्यांनी अधिकार देऊन टाकले होते काही. म्हणजेच शिवरायांचे जे प्रजाहित धोरण होतं ते प्रजाहित धोरण त्यांनी आपल्या काळातही चालू ठेवलं. म्हणजे प्रजेवर त्यांनी दुर्लक्ष होऊ दिलं नाही. जरी त्यांनी युद्ध काळामध्ये खूप गुंतलेले होते, धामधुमीत होते, तरी सुद्धा त्यांनी आपल्या प्रजेवर, आपल्या प्रजेचं कधीही त्यांनी नाराज केलं नाही. आपल्या प्रजेवर त्यांचं कायम लक्ष राहिलं. असे होते संभाजी महाराज. संभाजी महाराजांचा जर विचार केला तर संभाजी महाराजांना एक भाषा यायची, म्हणजे संस्कृत, आणि संस्कृत भाषेबरोबर त्यांनी अनेक भाषा अवगत होत्या, भरपूर भाषा यायच्या त्यांना. त्यांचे एक ग्रंथ पण लिहिलेला आहे, भरपूर वेळेस त्याचा उल्लेख आलेला आहे. त्यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे बुधभूषण, संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला आहे बुधभूषण. आणि या बुधभूषण ग्रंथामध्ये मग भरपूर गोष्टी आहेत, जसं की बुधभूषण ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांचा कालखंडात त्यांनी राज्याभिषेक कसा केला, प्रधान कसे होते, राजपुत्र कसे होते, शिक्षण, कार्य, राजाची सल्लागार, गडावरील साहित्य, लष्कर, राज्याची कर्तव्य, हेर खातं कसं होतं, या सगळ्या गोष्टींची माहिती या ग्रंथामध्ये आहे, बुधभूषण नावाच्या ग्रंथामध्ये आहे. हा बुधभूषण ग्रंथ या छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला आहे, ग्रंथात मांडलेला आहे. मग याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं हेर खातं कोण होतं, प्रमुख कोण होतं, अष्टप्रधान मंडळ कसं होतं, राज्याभिषेक कसा करून घेतला, राज्याभिषेक करताना किती खर्च आला, कोणाकडून करून घेतला, ही सगळी माहिती आपल्याला कशामधून मिळते, ते या ग्रंथामधून मिळते, बुधभूषण नावाच्या ग्रंथाकडून. कारण छत्रपती संभाजी महाराज लहान असताना तो राज्याभिषेक झालेला होता, तेव्हा त्यांनी स्वतः पाहिलेला होता, स्वतः अनुभवलेला होता, म्हणून त्यांनी या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तर असा होता संभाजी महाराजांचा कालखंड आणि संभाजी महाराजांनी केलेले पराक्रम. परंतु शेवटी संभाजी महाराज हे औरंगजेबच्या हाती सापडले आणि नंतर मग त्यांचा अतिशय अमानुषपणे त्यांचा खून करण्यात आला, त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. परंतु त्या मृत्यूला सामोरं जाताना सुद्धा ते कधीही घाबरले नाही. मग ते कसे सापडले, काय सापडले, ते आता पुढच्या मुद्द्यामध्ये बघू, संभाजी महाराजांचा मृत्यूमध्ये पाहू. आता तर पुढचा मुद्दा आहे आपला संभाजी महाराजांचा मृत्यू. आपल्याला माहिती आहे संभाजी महाराज अतिशय शूरवीर होते, अतिशय बलवान होते. त्यांच्या पराक्रमाला घाबरून औरंगजेब जेरीस गेला होता. आता औरंगजेबाला असं वाटलं की आता संभाजी महाराजांचा पाडाव करण्याशिवाय पर्याय नाही. जर मराठ्यांचा प्रांत जिंकायचा असेल तर संभाजी महाराजांचा पाडाव करावा लागेल, संभाजी महाराजांना मारावं लागेल. मग औरंगजेबाने संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, खूप प्रयत्न केले आणि त्यांनी एका नेत्याची नेमणूक केली कोल्हापूर प्रांतामध्ये. त्या व्यक्तीचं नाव होतं मुकर्रब खान.
काय नाव होतं? मुकर्रब खान. याची नेमणूक त्यांनी कोल्हापूर प्रांतावर केली. कोल्हापूर. आणि या मुकर्रब खानला सांगितलं की जेवढं सैन्य लागत असेल, जेवढा पैसा लागत असेल तेवढा पैसा घे, सैन्य घे आणि संभाजी महाराजांना पकडून आण. मग मुकर्रब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतामध्ये केली आणि त्यांना सांगून दिलं की संभाजी महाराजांना काही करून पकडायचं आहे. मग मुकर्रब खान याला असं समजलं की संभाजी महाराज हे कोकणामध्ये संगमेश्वर या ठिकाणी आहे. संभाजी महाराज हे कोकणमधील संगमेश्वर या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी या मुकर्रब खानने छापा घातला आणि अचानक घातलेल्या छाप्यामुळे मुकर्रब खानने संभाजी महाराजांना कैद केले. म्हणजे संभाजी महाराज पकडले गेले आणि संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मग त्यांनी औरंगजेबासमोर या संभाजी महाराजांना हाजीर केले. घेऊन गेला संभाजी महाराजांना. परंतु संभाजी महाराज जरी औरंगजेबासमोर गेले असले तरी ते अतिशय त्या ठिकाणी बाणेदारपणे वागले. म्हणजे प्रतिउत्तर देताना ते डोळ्याला डोळे भिडून नजरेला नजर, म्हणजे मृत्यूला न घाबरता ते औरंगजेबाला उत्तर देत होते. बाणेदारपणे ते वागत होते. म्हणजे कोणत्याच प्रकारचे ते घाबरले नाही. औरंगजेबचं त्यांना कोणतीही भीती वाटली नाही. असे बाणेदार व्यक्तिमत्व होते आपले संभाजी महाराज. मग संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेब समोर हजर केलं गेलं त्यावेळेस ते बाणेदारप्रमाणे वागले आणि मग शेवटी औरंगजेबाने एक हुकूम काढला आणि 11 मार्च 1689 रोजी, तारीख लक्षात राहू द्या, 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबच्या हुकुमाने संभाजी महाराजांना अतिशय अमानुषपणे ठार करण्यात आले. खूप वाईट पद्धतीने त्यांचा मृत्यू झालेला आहे. तुम्हाला वाचता येईल ते कुठेतरी सांगता येईल. अतिशय अमानुषपणे, म्हणजे इतके वाईट वृत्तीचे हे मुघल होते की त्यांनी अमानुषपणे संभाजी महाराजांची हत्या केली. म्हणजे त्यांच्या अंगाचे तुकडे वगैरे करण्यात आले, फेकून दिले, अशा प्रकारे. पण संभाजी महाराजांनी मृत्यूला सामोरं जात असताना सुद्धा ते स्वाभिमानाने वागले. म्हणजे मराठ्यांनी स्वाभिमान, छत्रपती संभाजी महाराजांनी स्वाभिमान सोडला नाही. धीरोद्धपणे ते मृत्यूला सामोरे गेले. म्हणजे न घाबरता अतिशय बाणेदार पद्धतीने ते वागले आणि धीरोद्धपणे त्या ठिकाणी मृत्यूला सामोरे गेले. आणि त्यांच्या बलिदानापासून आपल्या मराठ्यांना प्रेरणा मिळाली आणि मुघलांचे संघर्ष हा थांबला नाही. आता असं औरंगजेबला वाटलं असेल की संभाजी महाराज मेले म्हणजे मुघलांना मराठ्यांचा प्रांत जिंकता येईल, पण असं झालं नाही. त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि प्रेरणामुळे मग हा संघर्ष पुढे चालूच राहिला. मग आता संभाजी महाराज यांचा मृत्यू झाला. मग संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर मग छत्रपती कोण होईल? तर त्यांचे लहान बंधू छत्रपती झाले. त्यांचं नाव आहे छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे छोटे पुत्र, द्वितीय पुत्र. सगळ्यात मोठे होते संभाजी महाराज, हे द्वितीय पुत्र होते राजाराम महाराज. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होते. यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 मध्ये रायगडावर झाला होता. 24 फेब्रुवारी 1670 मध्ये रायगडावर झाला. रायगडावर त्यांचा जन्म झाला. बघा, प्रत्येकाचा जन्म लक्षात ठेवायचा. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म, पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म, रायगडावर शिवाजी महाराजांचा मृत्यू पण झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा जन्म पण झालेला आहे छत्रपती राजाराम महाराज यांचा. त्या ठिकाणी 1670 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. हे संभाजी महाराजांचे लहान बंधू होते आणि शिवाजी महाराजांचे लहान पुत्र, द्वितीय पुत्र होते. त्यांचा जन्म झाला. मग संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर आता मराठ्यांचा प्रांत आपल्याला जिंकता येईल असं कुणाला वाटलं? औरंगजेबला वाटलं. परंतु त्याचं हे स्वप्न साकार होऊ शकलं नाही. मराठ्यांचा प्रांत त्याला जिंकता आला नाही. खरंच मराठ्यांचा लगेच राजा होऊन गेला होता छत्रपती राजाराम महाराज. मग त्यांनी काय केलं? संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. मग आता आपण मराठ्यांचे एक एक किल्ले जिंकायचे. त्यांचा तर बलाढ्य राज्य चालला गेला. मग आपण आता हे एक एक किल्ले आरामात जिंकू शकू असं त्यांना वाटत होतं. मग त्यांनी रायगडाला त्या ठिकाणी वेढा दिला. कुणाला वेढा दिला? रायगडाला.
आता रायगड जिंकायचा होता, कारण त्यांना माहिती होतं की मराठ्यांचा जो छत्रपती आहे तो रायगडमध्ये, म्हणजे राजाराम हे रायगडमध्ये आहेत असं त्यांना माहित होतं. म्हणून त्यांनी रायगडाला त्या ठिकाणी वेढा दिला. परंतु त्याच वेळेस काय झालं की रायगडामध्ये कोण कोण होतं, तर रायगडामध्ये होते छत्रपती राजाराम महाराज, त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई, हे नाव लक्षात ठेवायचं. त्यांची पत्नी आहे ताराबाई, महाराणी ताराबाई. ही अतिशय बलवान शूरवीर अशी स्त्री, ज्यांनी मराठ्यांचं स्वातंत्र्य टिकून ठेवलं. महाराणी ताराबाई त्यांची माहिती बघायचीच आपल्याला. नंतर संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई आणि संभाजी महाराजांचा पुत्र शाहू, हे चारही जणी त्या रायगडामध्ये होते. छत्रपती राजाराम महाराज पण होते, त्यांची पत्नी महाराणी ताराबाई पण होत्या, संभाजी महाराज यांची पत्नी येसूबाई पण होत्या, संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू, जे पुढे झालेले आहेत ते शाहू पण होते, म्हणजे छोटा होता त्यावेळेस. हे सर्वजण होते. हे सर्वजण एका ठिकाणी राहत होते. मग छत्रपती राजारामांनी किंवा येसूबाईंनी ओळखलं की सगळ्यांनी एका ठिकाणी राहून चालणार नाही. सगळ्यांनी जर एका ठिकाणाहून राहिले आणि रायगड जर कधी मुघलांनी जिंकून घेतला तर मग आपली सत्ता नष्ट होऊन जाईल, कारण सगळे राजे त्यांच्या ताब्यात चालले जातील. मग सगळ्यांनी एका ठिकाणी थांबून धोक्याचे आहे, एका ठिकाणी थांबणं शक्य नाही असं त्यांना जेव्हा कळालं, तेव्हा येसूबाईंनी अतिशय धीरोद्धपणे, म्हणतो आपण, अभूतपूर्व संकटाच्या धैर्याला तोंड दिले. येसूबाईंनी कोणत्याही परिस्थितीत औरंगजेबला शरण जायचं नाही, मुघलांना शरण जायचं नाही, शेवटपर्यंत हा किल्ला लढवायचा असं धोरण ठरवलं येसूबाईंनी. कारण छत्रपती संभाजी महाराज नंतर मग राज्यकारभाराची सूत्र कोणाकडे आली होती? येसूबाईंकडे, कारण त्यांनी अधिकार देऊन टाकले होते संभाजी महाराजांनी, त्यांचे शिक्के पण तयार केले होते. मग येसूबाईंनी ठरवलं की आपण चारही जणी या ठिकाणी राहायचं नाही. जर चारही जणी राहिलो आणि जर कधी हा किल्ला त्यांनी जिंकून टाकला तर मग आपली मराठ्यांची सत्ता नष्ट होऊन जाईल. मग अतिशय या कठीण परिस्थितीमध्ये अभूतपूर्व अशी त्यांनी प्लॅनिंग केली आणि रायगडाचा जो किल्ला आहे त्या रायगडाच्या किल्ल्यामध्ये छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी रायगडाचा किल्ल्याचा वेढा मोडून बाहेर पडावं, दुसऱ्या किल्ल्यामध्ये जाऊन राहावं आणि रायगडाचा किल्ला मी स्वतः लढवेल असा त्यांनी प्लॅन केला. याच्यामध्ये बघा आता की ज्या येसूबाई होत्या, येसूबाईंचा जो मुलगा होता किंवा संभाजी महाराजांचा जो मुलगा होता शाहू, या शाहू लहान असल्यामुळे त्याला राजा बनवलं नाही. वास्तविक बघायला जर आपण जुन्या काळातले काही चित्रपट वगैरे पाहिली तर ते राजे कुणाला बनवायचे? आपल्याच मुलाला बनवून टाकायचे. तो लहान असो मोठा असो कोणी असो, त्या मुलाचा मुलगा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज झाल्यानंतर मराठ्यांचे छत्रपती कोण व्हायला पाहिजे होते? शाहू महाराज व्हायला पाहिजे होते. पण बघा त्यावेळेस येसूबाईंनी आपल्या मुलाला पदावर बसवलं नाही. त्यांनी राजाराम महाराज, म्हणजे त्यांचे धीर होते राजाराम महाराज, या राजाराम महाराजांना त्यांनी छत्रपती बनवले. म्हणजे त्यांनी धोरण ठरवलं की आता शाहू तर छोटा आहे, त्यांना राजा बनवून चालणार नाही, तर मग आपण कुणाला बनवायचं? स्वतः पण नाही बनायचं, तर आपण राजाराम महाराज यांना छत्रपती बनवायचं. म्हणजे त्यांनी राजाराम महाराज यांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. आता हा जो निर्णय आहे, हे निर्णय स्वराज्याच्या प्रेमाचे आणि पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचे उदाहरण होतं. खूप मोठं उदाहरण आहे. स्वार्थ त्यांनी कधी बाळगला नाही, स्वार्थाचा त्याग केला. वास्तविक बघायला त्यांना स्वार्थपणा करता आला असता त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनाच राजे बनवलं असतं, परंतु त्यांनी त्यावेळेस बनवलं नाही. त्यांनी परिस्थिती ओळखली की आपल्या राज्याचं जर संरक्षण करायचं असेल तर आपण संभाजी महाराजांचे छोटे बंधू म्हणजे राजाराम महाराज यांना छत्रपती बनवायला पाहिजे असं त्यांनी प्लॅनिंग केला आणि संभाजी महाराज यांना छत्रपती बनवलं. आणि छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांना त्या किल्ल्यातून बाहेर पडायचं, रायगडाच्या किल्ल्यातून, आणि बाहेर पडून कुठेतरी आश्रय घ्यायचा, जंजिऱ्याच्या किल्ल्यावर जायचं आणि हा जो किल्ला आहे हा किल्ला मुघलांच्या हाती सापडू द्यायचा नाही, मुघलांना प्रतिकार करायचा, असा प्लॅनिंग करून त्यांनी हा किल्ला लढवला. नंतर पुढे येसूबाईंनी आपली प्राणाची पर्वा न करता, कशाचाही स्वार्थ न ठेवता राजाराम यांना या रायगडाच्या किल्ल्याच्या वेढ्यातून बाहेर पाठवण्याचा प्लॅन केला आणि स्वतः तो त्या ठिकाणी किल्ला लढवला.
मग छत्रपती राजाराम महाराज हे 5 एप्रिल 1689 रोजी आपल्या काही सहकाऱ्यांसह, म्हणजे ते एकटे गेले नाही तर आपल्यासोबत काही सहकारी घेऊन गेले आणि ते त्या वेढ्यातून बाहेर निसटले, म्हणजे बाहेर पडले. म्हणजे रायगडाचा जो वेढा दिला होता औरंगजेबाने, त्या वेढ्यामध्ये छत्रपती राजाराम महाराज हे सापडले नाही. ते त्या वेढ्यातून निसटले आणि त्यांनी दक्षिणेला जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. कुठे राहिले म्हणते? जिंजीला. आपल्या त्यावेळेस आलेलं होतं एक वाक्य की जिंजीचं खूप महत्व आहे, म्हणजे जिंजीहून त्यांनी आपल्या स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला होता. मग छत्रपती राजाराम महाराज हे 5 एप्रिल 1689 मध्ये त्या ठिकाणी त्या वेढ्यातून निसटले आणि कुठे गेले? मग जिंजीला गेले. आणि जिंजीचा किल्ला हा अभेद्य किल्ला होता, खूप मजबूत किल्ला होता. तो जिंकणं खूप अशक्य होतं. हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपं नव्हतं, जिंकता येणार नव्हता हा किल्ला. मग जेव्हा ते रायगडाला गेले तेव्हा, जिंजीला गेले तेव्हा ते आपल्यासोबत कुणाकुणाला घेऊन गेले तर प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना ते आपल्यासोबत घेऊन गेले होते. नंतर मग रायगडाचा किल्ला हा त्यांनी जिंकून घेतला होता. ते पुढच्या वेळेस येईल मराठ्यांच्या हालचालीमध्ये. आणि नंतर मग येसुबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांना कैद केलं होतं, हे पुढच्या वेळेस येईल. आता आपला शेवटचा भाग बाकी आहे, तो पुढच्या तासिकेला बघू. धन्यवाद.